आपले रिपोर्टर आहेत ग्राउंड लेवलला, ग्राउंड झिरोला, आणि त्यामुळे आपण आपल्या प्रतिनिधींकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं आता तासाभरापूर्वीची लगबग काय आहे मतमोजणी केंद्रावरची आणि काय आहे एकंदरीत महाराष्ट्राचा मूड हे आपण जाणून घेऊयात। प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे, उदय जाधव आपल्यासोबत आहे, राहुल आपल्यासोबत आहे आणि कृष्णा सुद्धा आपल्यासोबत आहे। मुंबईत हे सगळेजण आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊया उदयकडे। उदय, काय चित्र दिसतंय? कुठे सेलिब्रेशनची तयारी होतेय, कुठे मतमोजणीची लगबग आहे? तू आता नेमका कुठे आहेस? चित्र काय आहे? वातावरण कसं आहे आजूबाजूचं? आणि पहिला कल कधी हाती येईल? पुन्हा एकदा जरा प्रश्न विचारा। आता वातावरण कसं आहे? कारण अवघा 1 तास शिल्लक आहे मतमोजणीसाठी, ऐतिहासिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी। पहिला कल कधीपर्यंत हाती येईल? काय चित्र आहे सध्याचं? मी सध्या वरळी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरती आहे आणि या मतमोजणी केंद्रावरती सर्वांना उत्सुकता लागली आहे की निकाल कोणाच्या बाजूने लागणार। मुंबईतला सर्वाधिक हाय प्रोफाईल आणि अगदी उत्कंठावर्धक असा निकाल जो आहे इथून येण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। विद्यमान आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार जे होते ते मिलिंद देवरा होते आणि मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे होते। या तिघांमध्ये ही तिरंगी लढत जी आहे ती खास करून झालेली आहे। त्यामध्ये कोण बाजी मारते हे पाहावं लागणार आहे। जवळपास 1,39,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये बजावलेला आहे। तब्बल 53% मतदान जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे आता उत्सुकता आणलेली की कोणाला मतदान सर्वाधिक होतंय ते पाहण्यासाठी साधारणतः सकाळी आता बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सर्वात आधी टपाल जी आहे मतमोजणी ती मोजली जाणार आहे। टपाल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन जे आहेत त्या मतमोजणी केंद्रावरती आणल्या जाणार आहेत। जवळपास 14 टेबल आहेत तिथे आणि 14 टेबलवरती एकूण 17 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत आणि या 17 मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराला विजयी झाल्याचं प्रमाणपत्र जे आहे निवडणूक निर्णय अधिकारी देणार आहेत। सर्वांना उत्सुकता आहे की पहिल्या 10 फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारते, पहिल्या 10 फेऱ्यांमध्ये जो बाजी मारेल त्याचा विजय जवळपास निश्चित होईल असं सांगण्यात येत आहे। याच मतमोजणीच्या बाहेर जवळपास 200 मीटर अंतरावरती ज्या पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी तिथे उभं राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रणालीकडे जाऊया। प्रणाली सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रणाली, खरं तर या सगळ्या निवडणुकीतूनच आपल्याला कळणार आहे मुंबई निर्णायक कोणासाठी ठरणार आहे। काय माहोल आहे आता? कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असेल। अगदी खरं आहे। मी मुंबईतल्या माहीम विधानसभा क्षेत्राचं जे मतमोजणी केंद्र आहे दादरमधलं अँटोनी डिसल्वा शाळा, या शाळेच्या बाहेर उभी आहे। मुंबईतली दुसरी महत्वाची हाय प्रोफाईल अशी ही विधानसभा आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे या विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेले आहे आणि त्यांचा सामना होणार आहे तो शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत। साहजिक आहे की एवढ्या तिरंगी लढतीमध्ये बाजी कोण मारणार हे ठरवणार आहे तब्बल 2.25 लाख मतदार ज्यांनी मुंबई शहरातलं सगळ्यात जास्ती मतदान या विधानसभा क्षेत्रामध्ये केलेलं आहे। जी माहिती मिळते आहे त्यानुसार 14 टेबल ठेवण्यात आलेले आहे आणि त्यामुळे साधारणतः 16 राऊंड होतील आणि या 16 राऊंड मध्ये आपल्याला लक्षात येईल की नेमकं विजयी कोण होत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अंगणातली ही निवडणूक आणि राज ठाकरेंच्या लेकाची ही निवडणूक आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याची उत्सुकता आहे। राहुल जोरीकडे आपण जाऊया। राहुल खरं तर महाराष्ट्र फिरलाय आणि आता तो आहे बीजेपी कार्यालयासमोर। राहुल, महाराष्ट्राचा मूड तर तू अंदाज बघून आलेला आहेसच चाचपणी करून, पण दुसरा मुद्दा म्हणजे भाजपनं कालपासूनच तयारी सुरू केली आहे। कसं चित्र आहे भाजप कार्यालयाच्या बाहेरचं? ऑर्डर केली, लाडू वगैरेची काय ऑर्डर केली आहे का? अगदी खरं तर ज्या पद्धतीनं हरियाणा पॅटर्न बदलल्यानंतर भाजपनं महाराष्ट्रात तयारी लागली होती तशाच पद्धतीनं निकालाची तयारी देखील या सगळ्या भाजपच्या कार्यालयाच्या आसपास दिसते। आपण बघतोय की मोठा स्क्रीन जो आहे तो देखील लावण्यात आला। दुसऱ्या बाजूला एक समोर सेलिब्रेशन जर करायचंच असेल तर त्या ठिकाणी देखील डीजेज आणि हे सगळं मागवण्यात आले। मात्र विलास, एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की वाढलेला मतदानाचा टक्का जर भाजपच्या विरोधात गेला तर तो देखील काय होऊ शकतं हे देखील भाजप जाणून नये आणि त्यामुळं कालच भाजप प्रवक्त्यांच्या बैठकीपासून ते भाजप कार्यालयामध्ये साधारण 11 पर्यंत आस्ते कदम चालण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या। कारण हरियाणामध्ये जे झालं ते भाजपच्या बाबतीत इथं देखील घडू शकतं। हरियाणामध्ये जसं की आता लाडूंच्या ऑर्डरबद्दल आपण बोलतोय, लाडू वाटण्याची घाई करण्यापेक्षा काहीसं थांबा,
चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणताही आताताईपणा होऊ नये अशा स्पष्ट सूचना, स्पष्ट संकेत जे आहेत हो. ते भाजपकडून मिळत आहेत. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने भाजपची एक बॉडी लँग्वेज दिसते, खास करून कोणतंही हॉटेल पॉलिटिक्सची तयारी भाजपकडून करण्यात आलेली नाहीये, कोणतंही हॉटेल अद्यापपर्यंत बुक झालेलं नाहीये. हाच विश्वास या निमित्ताने, कारण ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की जरी वेळ आली तरी आम्हाला हॉटेल बुकिंगची वेळ येणार नाही, आमच्याशी सगळे आमदार त्याबद्दलचा एक आत्मविश्वास दिसतोय आणि